सोलापूर महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत रविवारी ही कारवाई सुरू ठेवली। सोलापूर महानगरपालिकेनं शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत रविवारी ही कारवाई सुरू ठेवली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाच्या वतीनं विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। यामध्ये जोडभाई पेठेतील अनिल संगा यांच्या मिळकतीमधील सामाजिक अंतरामध्ये करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई करण्यात आली। संबंधित बांधकाम नियमबाह्य असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेनं ही कारवाई हाती घेतली। कारवाई दरम्यान अनधिकृत भागाचं निष्कासन करण्यात आलं असून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। तसंच भवानीपेठ परिसरातील रामकृष्ण रंगदाळ यांच्या मिळकतीमधील अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। शहरातील नियमबाह्य बांधकामांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसून अशा बांधकामाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। ही कारवाई कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली। महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील इतर नियमबाह्य बांधकामांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महापालिका प्रशासनानं नागरिकांना बांधकाम करताना मंजूर नकाशा आणि नियमानुसारच कामे करण्याचं आवाहन केलं। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला।